संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। मोदी शहा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे लाभार्थी असल्याचं राऊतांनी म्हटलेलं होतं, तर राऊतांच्या या टीकेवर नितेश राणेंनीही पलटवार केलाय। मोदी बाळासाहेबांचे नातं हे महाराष्ट्राला माहिती आहे असं राणे म्हणाले, तर नातं टिकवणं उद्धव ठाकरेंना जमलं नाही असा पलटवार नितेश राणेंनी केलाय। या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे, त्यातलं ठाकरे घराणं। या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे, त्याच्यात शरद पवारांचं घराणं आहे। कारण या दोन्ही घराण्यांनी महाराष्ट्राला, देशाला, समाजाला खूप काही दिलं आहे आणि या घराण्यांचे लाभार्थी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत, हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं। बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे, त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतलेला आहे। किंबहुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये औषधालय दिसला नसतं। बाळासाहेबांचं बोट धरून, त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा। मोदी साहेब आणि अमित भाई शाह हे ठाकरेंचे आणि पवारांचे लाभार्थी आहेत। ज्यांचा परिवार नाही त्यांनी परिवारवादवर बोलू नये, हा वेगळा विषय आहे। पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार बोलणं हे पण चुकीचं आहे। अशा असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतची आहेत। आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं, हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।